तर भाजपला दुसऱ्याची पोरं सांभाळावी लागतात असाही हल्लाबोल ठाकरेंनी केला आहे। उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हा हल्लाबोल केलाय। 2014ला भाजपनं युती का तोडली असा सवाल ठाकरेंनीच या ठिकाणी विचारल्याचं पाहायला मिळते। आम्ही मोदींचा प्रचार करूनही आमच्यासोबत युती तोडली असं ठाकरे म्हणतात। तर 2014 मध्ये भाजपनं युती का तोडली होती असा सवाल ठाकरेंनी केला आहे आणि त्याचबरोबर दुसऱ्यांची पोरं भाजपला सांभाळावी लागतात असा हल्लाबोल सुद्धा त्यांनी केला। तुम्ही माझी युती 2014 साली तोडली का होती? एकनाथ खडसेंनी सुद्धा त्याच्याबद्दल भाष्य केलेलं आहे की त्यांना वरून सांगण्यात आलं की युती तोडण्याचा निर्णय निरोप तुम्ही कळवा। आणि एकनाथ खडसेंनी मी तुळजाभवानीचं दर्शन करून आलो होतो त्याच दिवशी संध्याकाळी एकनाथ खडसेंचा फोन आला की उद्धवजी आता आपली युती काय राहत नाही, आम्ही निर्णय घेतलाय, तुम्हाला कळवायला सांगितलेलं आहे की आपण युती तोडतो, आम्ही युती तोडतो। मग युती तेव्हा तुम्ही का तोडलेली? तेव्हा तर तुम्ही हिंदुत्ववादी होतात आणि त्यांच्या सोबत होतो, त्यांच्या सोबत होता, मोदीजींचा प्रचार केला होता। त्यानंतर अमित शहा परत मातोश्रीवर आले 19 साली 14 साली युती तोडली, शेवटच्या क्षणाला तोडली। आणि ती जी आठवण सांगत होती ती तो जो मधला काळ होता जेव्हा शिवसेना विरोधी पक्ष म्हणून काम करत होती। हो, पण आता तुमच्यातून फुटलेल्या माणसाला मुख्यमंत्री तेच केलं म्हटलं ना, कारण त्यांना राजकारणात पोरच होत नाहीत। होय, दुसऱ्यांची पोरं त्यांना सांभाळायला लागतात असं आपण काल एका सभेत सांगितलं। त्या याला मी काय बोलू? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।